छावा हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये इतिहासाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढल्याचं पाहायला मिळालं आणि सिनेमात उल्लेख असलेल्या गड किल्ल्याबद्दलची माहिती समोर येऊ लागली। पण आता सिनेमातल्या एका डायलॉगमुळे ऐतिहासिक खजिना मिळवण्यासाठी लोकांनी चक्क खोदकाम केल्याचं समोर आलंय। खरंच या ठिकाणी खजिना असेल या उद्देशानं लोकांनी दिवसरात्र खोदकाम केल्याचं समोर आलंय। आता हा प्रकार नेमका काय आहे, ही घटना कुठे घडली आहे, चला जाणून घेऊ। तर हा प्रकार घडलाय मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील असीरगड किल्ला परिसरात। छावा चित्रपटात या किल्ल्याचं चित्रीकरण केलं आहे। त्यावरून या ठिकाणी मोठा खजिना लपवल्याची अफवा पसरल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून शेकडो लोक या किल्ल्याच्या परिसरात खोदकाम करताना दिसत आहेत। तसंच छावा सिनेमाची सुरुवातच बुरहानपूरवर केलेल्या हल्ल्यानं झाली आहे। त्याचबरोबर या परिसरातील मोठा खजिना त्यांनी लुटला होता आणि या चित्रपटात एक डायलॉग आहे जो आपण सर्वांनीच ऐकला असेल, तो म्हणजे बुरहानपुरात मुघल साम्राज्याचा खजिना लपवण्यात आला होता। असा हा एका ओळीचाच संवाद आहे। या एका ओळीच्या संवादावर लोकांनी अफवा पसरवल्या आणि खोदकाम सुरू केलंय। मात्र आता या प्रकरणामुळे चौकशीचा आदेश देण्यात आला आहे। याची माहिती मिळताच बुरहानपूर जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांनी चौकशीचा आदेश दिला। या ठिकाणी सोन्याची नाणी असल्याच्या शक्यतेनं लोक खोदकाम करीत आहेत, त्यामुळे घटनास्थळी भेट देण्याची सूचना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना केली आहे। शिवाय जरी लोकांना या ठिकाणी सोन्याची काही नाणी सापडली तरी त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे। या घटनेची चौकशी करून खोदकाम तातडीनं थांबवण्याची सूचना त्यांनी केली आहे। जर लोकांना त्या ठिकाणी नाणी सापडली तर ती सरकारी मालमत्ता आहे हे लक्षात घ्यावं, असे ते म्हणाले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक मोबाईल फोनच्या बॅटरीच्या प्रकाशात खोदकाम करत असल्याचं दिसत आहे। आता छावा सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमा प्रदर्शित होऊन आता 24 दिवस झाले असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरचा खजिना मात्र नक्कीच उलटला आहे। या सिनेमानं 500 कोटींच्या वर कमाई केली आहे। तर छावा चित्रपटाबद्दल तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन। धन्यवाद।